आपल्या महाराष्ट्रातल्या अक्कलकोटमध्ये फक्त एका दिवसामध्ये तुम्ही काय काय बघू शकतास ह्या तुमका मी फक्त ह्या एकाच व्हिडिओमध्ये सांगतले। त्यामुळे आत्ताच हे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा। सकाळी सगळ्यात पहिल्यांदा जायचं असा त्या म्हणजे श्री खंडोबा मंदिरामध्ये। ह्याच ठिकाणी स्वामी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटात दिलेले ना तेव्हा हय दिलेले। त्यानंतर तुम्ही जाऊ शकता श्री स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरात। हय गेल्यावरती ना तुमका खूप छान आणि एकदम प्रसन्न वाटतला। त्यानंतर तुम्ही जाऊ शकताच हयसूनच जवळ असलेल्या गुरु मंदिरात म्हणजेच बाळप्पा मठ येते। तर थय ना जागोजागी स्वामींची पावलं ना उमटलेली असत आणि हयच तुम्ही महाप्रसादाचा पण लाभ घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही जाऊ शकता समाधी मंदिरात। हयच बाजूक चोळप्पा महाराजांचं मठ देखील असा। जय बाळप्पा महाराजांनी साधना केल्याने त्या हक्क्याचा मारुती मंदिर, त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा पादुका मठ, स्वामी असतानाच हे पादुका इथे ठेवण्यात आले अशी लोकमान्यता असा। स्वामींचे पादुका सोबतच महादेवांची पिंडी आणि स्वामी असं सगळ्यांचा तुमका हे एकत्रितरित्या दर्शन होतला। त्यानंतर तुम्ही जाऊ शकता जुन्या राजवाड्यातल्या गणेश पंचायतन मंदिराकडे। तर ह्याच मंदिरामध्ये श्रीमंत मालोजी राजे आणि श्री स्वामी समर्थांची पहिली भेट झालेली होती। ह्या मंदिरामध्ये श्री गणेशाच्या मंदिर सोबतच अजून 4 मंदिरा पण असत। हय तुमका काळा पाषाणातल्या सुंदर अशा गणूबाप्पाचं दर्शन होता आणि हयच ना मस्त गोंडस असो उंदीर मामा पण असा। ह्याच मंदिरामध्ये एक तेजस्वी असो मणी असा जो फक्त ठराविक दिवशीच बाहेर काढला जाता आणि तो स्वामींच्या हातामध्ये असायचो आणि त्याला स्वामी ब्रह्मांड म्हणायचे। त्यानंतर तुम्ही जाऊ शकता श्रीमंत फतेहसिंग भोसले यांनी बांधलेल्या म्युझियममध्ये आणि तिथे ना फक्त 20 रुपयाच्या तिकीटमध्ये खूप काय काय बघूसाठी मिळतात। त्यानंतरच श्री स्वामी समर्थ राजेराय मठ सोबतच बेलानाथ महाराज मठ ह्या देखील तुम्ही बघू शकतास। नेक्स्ट पॉईंट तुम्ही जाऊ शकतास तो म्हणजे हजरशेख मंदिर। हय देखील स्वामींचा काही काळापर्यंत वास्तव्य होता। लेडीजला एंट्री नसल्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यायचं। संध्याकाळची वेळ असता तर तुम्ही जाऊ शकतास यात्रीभुवनच्या अगदी बाजूक असलेल्या श्री समर्थ वाटिकामध्ये किंवा बाल उद्यान असा देखील त्याला म्हटलं जातं। पर पर्सन 5 रुपये अशी याची एंट्री फी असा आणि तुमच्यासोबत फॅमिली किंवा लहान मुलं असतील ना तर एकच नंबर तास 2 तास तुम्ही हे आरामात घालवू शकतास। लहान मुलांच्या खेळण्यासाठी आणि फॅमिली सोबत टाइम घालवण्यासाठी ह्या एक खूप सुंदर असा ठिकाण असा। जर तुम्ही पण अक्कलकोटला जाणार असाल तर ही रील सगळ्यात पहिल्यांदा मध्ये सेव्ह करून ठेवा आणि आपल्या स्वामी भक्तांसोबत शेअर करा। आणि श्री स्वामी समर्थ।